विघ्नाच्या गंधराला वंदन करून रंगभूमी रंगदैवत या नमेश्वराला वंदन करून या गावची ग्रामदेवता आई भागवाई देवी, माझ्या गावची ग्रामदेवता आई कोल्हेश्वरी मानाई, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धिराज योगीनाथ छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नात्याला बहिणी रसिक दादा प्रेक्षकांना श्री शाहीर सचिन मोरे, मुक्काम पोस्ट नाके कलबाखेड, जिल्हा रत्नागिरी येथील शाखा श्री दुर्गादेवी विलास मंडळ मालगुडे आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांना मोरे बुवांचा आणि संपूर्ण टीमचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. रसिक हो, दरवर्षी आपण मला पाहता हात हॅलो 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 तिकडे हलवू नका कोणी, गोवाना हलवायची आज, बरोबर ना दादा? ओके चला. एवढा पाऊस असताना सुद्धा एवढी गर्दी जमलेली आहे दोन बुवांची धुमी बघायला. खरं सांगतो तुमचे आभार मानतो. दरवर्षी हा 4था वर्ष माझा आहे या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय माझे बंधू विश्वास आंग्रे, पांडुरंग आंग्रे आणि माझे भाऊ महेंद्र आंग्रे सालाबादप्रमाणे याही वर्षी 2 शाहिरांचा मुकाबला ठेवलेला आहे. त्या पूर्ण कुटुंबाला मोरे बुवांच्या संपूर्ण टीमचा शाहीर मानाचा मुद्रा करतो. का बघा, हा माझा 4था वर्ष. पहिला वर्ष लोगडे बुवा होते, दुसऱ्या वर्षी जीवन बुवा होते, बरोबर ना? तिसऱ्या वर्षी पण जीवन बुवा होते आणि आज लांबोरे बुवा आहे. झोपी होणारच निश्चितपणे. म्हणून आयोजकांना मोरे बुवांचा शाहीर मानाचा मुद्रा. आज मला ढोलकर साथ करतायत सगळ्यांच्या परिचयाचे टीव्ही स्टार माझे बंधू, आमच्या खेळचे सुपुत्र विश्वदास सुतार, त्यांचा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. ज्यांची सलग 4 वर्ष गाणी टॉपला जातात, उत्कृष्ट संगीतकार आणि गायक आणि गीतकार ते आमच्या आंबेगावचे सुपुत्र पंकजदादा काताळे, त्यांचा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्यांनाही साथ देत आहेत. आपल्याच परिचयाचे ह्या गावाचे संगीतकार, उत्कृष्ट संगीतकार पंकजदादा घाणेकर आणि उत्कृष्ट गायक सुद्धा आहेत. त्यांचा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. धन्यवाद. कार्ड मास्टर माझे विठूदादा आहेत, तसेच प्रणवदादा आहेत. गंजो मास्टर माझा सौरभ देवरुखकर, त्यांना मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. आणि हा उत्तम साऊंड लागलाय तो आमचा राजूदादा पट्याळ, दापोलीवरून या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आलेला आहे आणि दरवर्षी त्यांची सेवा असते. त्याच्यासाठी टाळ्या होत्या. ही शाखा असते ते माझे मित्र शाहीर नरेंद्र मोरे एका शब्दावरती मला म्हटले, बुवा तुम्हाला कुठेही अडचण आली फक्त मला हाक मारा, मी सदैव तुमच्या पाठीशी असेल. आणि म्हणून ही शाखा असते श्री दुर्गादेवी नाच मंडळ मागून ही मोरे बुवांची शाखा आहे आणि आमची एक भव्य आहे. म्हणून नरेंद्र मोरे बुवा आणि संपूर्ण टीमला सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी बरेचसे मंडळी आलेले आहेत. माझे आदर स्तंभ सुनील कदम, माझे शिष्य अतुल कदम, आकाश पवार, सूरज खदाते, पत्रकार राजेश शिबे, सतीश कदम,
आणि माझ्यावरती नितांत हे प्रेम करणारं हे मंडळ आहे, ते अचानक क्रीडा मंडळ, ते सर्व टिपला मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे मित्र शाहीर जरी प्रतिस्पर्धी असले तरी सुद्धा आमचे प्रेम संबंध वेगळे आहेत. ते माझे मित्र म्हणजे सुनील लोकले बुवा, त्याचमुळे मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी अनिल घराणे बुवा आले असतील, बरेचसे शाहीर आले असतील, परंतु खास बँगलोर वरून आमच्या भाऊंचे बॉस आदरणीय सन्माननीय पंकज मेस्त्री साहेब आणि त्यांच्या मिसेस यमुना मेस्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा कलाकाराचा, छोट्या कलाकाराचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आता राहिले माझे बुवा. आता कोण राहिले? बुवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा, तुम्हाला सुद्धा ही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. ही लोककला आहे. लोक कलेप्रमाणे आपण एकमेकांना पास देतो, पास बघतो, विषय देतो. माझा विषय घेऊन जायचा बुवा, तुमचा विषय आणायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून माझ्या मी प्रथम कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, खास करून माझे भाऊजी उमाजी शिंदे आजारी आहेत, तरी सुद्धा मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. हे प्रेम असतं म्हणून त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा स्तवनला सुरुवात करतो. बघा, दरवर्षाप्रमाणे आईची मी स्तवन गातो आणि ह्या वर्षी सुद्धा नवीन आणले. व कशी आणले बघा, चाल कशी, ऐकून नाही. आवित गोडी आई तुझ्या भजनात तूच आई प्रत्येकाच्या हृदयात आहे. खरी सत्ता भाव काही देवीची भक्ती भावात आहे. अरे म्हणूनच तू आई या शाहीर संदीपाच्या गळ्यात नित्य चरण मी आईचे धरले क्षणोक्षणाला निवेंदी गावात आल्यावर नामस्मरण आहे. तिच्यामुळेच आपण सारे सत्तरलो आहे. म्हणून माझ्या आईचं नाव मी काळजात कोरलं. बघा विषय कसा आपला. सातवाची आई आपली भावकाई देवी आहे. म्हणून देव दैवतांची साथ ही मला आई भावकाई देवी. देव दैवतांची साथ ही मला गोड अमृताच्या प्राशुनी जला. अरे आमची भावकाई देवी लांबरे बुवा, आमची भावकाई देवी ह्या संभाळी देले. ती आई आहे म्हणून आपण आहोत. आईचं स्मरण करतो कसं ऐका. आमची भावकाई देवी आज संभाळी देले.
या सांभाळते लेकरा. भावतारी देवी आज सांभाळते लेकरा. आमची भावतारी देवी आज सांभाळते लेकरा. देव दैवताची साथ जी मला गोड अमृताची सासुरी गला. देव दैवताची साथ जी मला गोड अमृताची सासुरी गला. आमची भावतारी देवी या सांभाळते लेकरा. 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 आई तुझ्या चरणाचा दास मी भुकेला. संकटात धावणे माझा हकेला. संकटात धावणे माझ्या हकेला. संकटात धावणे माझ्या हकेला. तुझा चरण स्पर्श करता हा शाहीर संगीत परिणाम अखंड गाव निवेदी गाव सुखात आहे. म्हणून काय म्हणताय का? आई तुझ्या चरणाचा दास मी भुकेला. संकटात धावणे माझ्या हकेला. संकटात धावणे माझ्या हकेला. संकटात धावणे माझ्या हकेला. तुझ्या भक्तीचा लागला लळा. तुझ्या भक्तीचा लागला लळा. आई भावतारी देवी आज सांभाळते लेकरा. 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 तुझ्या विना आई मला नाही आज कोण. तूच माझा श्वास आणि तूच माझी प्राण. तूच माझा श्वास आणि तूच माझा प्राण. तूच माझा श्वास आणि तूच माझी प्राण. तुझ्या विना आई आज नाही ते कोण. तूच माझा प्राण आणि तूच माझी शान. तूच माझा श्वास आणि तूच माझी चालया सत्य
ह्या सांभाळीते लेकरा. श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा. गुरु शिष्य विठोबा सुखमादे यांचा. दुर्गा देवी नाथ मंडळाचा. छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. कुठे असतील ऐकून घ्या. आज झोपी झोपी आहे लक्षात दोघांची. आज या घरी सालाप्रमाणे पूजा सुद्धा असते, महाप्रसाद असतो आणि म्हणून सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. तसंच आमच्या भाऊच्या घरी सुद्धा आलेले आहेत. म्हणून त्या बाप्पाला विनवणी आहे की दरवर्षी येतो तसंच माझ्या रंगामध्ये यायचंय आणि नाचायचंय. ते कसं नाचायचंय बुवा विषय ऐका. ज्ञानी यांचा महाज्ञानी शिव पार्वतीचा देवातून नंदन आहे. अरे येणाऱ्या विघ्नाला तुझे सदैव बंधन आहे. तुझी भक्ती म्हणजे सद्भावाचा सुगंधी चंदन आहे. अरे म्हणून श्री गणराया तुला संदीपाचे प्रथम वंदन काय म्हणतोय बघा बुवा.
तांबोली बुवा ऐका, मी माझी बाजू मांडतोय कशी वाटते बघा. मी कलगीवाली, तुम्ही दुर्यवाले. म्हणून श्री गणराया आळवितो मी जास्त फारंगणी. गणपती बाप्पा नाचत आले माझ्या अंगणी. आज तुला माझी विनवणी, अक्कलकीचा साज चढवून. बाप्पा आज तुला माझी विनवणी, कलकीचा साज चढवून. गणपती बाप्पा नाचत आले माझ्या अंगणी. आज तुला माझी विनवणी, कलकीचा साज चढवून. आज तुला माझी विनवणी, कलकीचा साज चढवून. माझी विनवणी, साज कलगीचा चढवून.
बसो. क्या मागो हॅलो हॅलो बघा स्तवन झालेली आहे. आता बुवांची नाही माझी झोपली बरोबर ना दादा. बेस्ट कमी साऊंड बेस्ट आहे थोडा बेस्ट कमी कर. बघा लांबोरी बुवाने का संदीप बुवा पहिली बारी करत नाही. बरेच कार्यक्रम झाले बुवांची नाही माझे. बुवा आज आहे उद्या सुद्धा आहे राधापूरला. नाही चिमटा घेणार. आम्ही शिवेसाहेब आलेले आहेत. बसून घ्या बसून शांत घ्या. थोडा आतमध्ये या कारण कोरोना मात्र जागा कमी आहे. बुवा आता आल्यावरती बुवा बघा बोल बच्चन अमिताभ बच्चन आहे तो बुवा. हा आणि शब्दांचे जादूगर. तर जादू दाखवू तुम्ही बुवा. खर्चवणार म्हणजे कमी आहे काय. चिमटा मी घेणार म्हणजे घेणार. मोरे भाऊ म्हणतात मला. हा पण आई बहीण बाप भाव हे न काढता कशी वारी करायची बुवा ते तुम्ही सुद्धा आज ऐकून घ्याल. ही लोककला आहे. टिकवण्याचा प्रयत्न आमच्या 2 शायरांचा असतो आणि अनेक शायरांचा असतो. लक्षात घ्या. माझ्या आईचं बहिणीचं त्यांचे मान खाली जाईल या हिशोबाने संदीप एक शब्द सुद्धा बोलला नाही. लक्षात घ्या. परंतु 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 बुवा बोलले तर मी बाप म्हणून सोडणार. लक्षात घ्या. हा शब्द आहे मोरे बुवांचा. बोलावं तुम्ही बिंदास पण ह्या गोष्टी सोडून बुवा. म्हणून विषय कसा आणलाय गवळीमध्ये बघा. आताच लिहिलं वरती घरामध्ये. ती राधा काय म्हणते. ती राधा काय म्हणते. कृष्णा तू माझ्यावरती एवढा प्रेम जीव लावतोस बरोबर ना. लावतोस ना. पण माझ्या बरोबर गवळणी सुद्धा असतात. आता त्यांच्या समोर मला भेटता येऊ नकोच नाही. गप्पीप्रमाणे भेटूया एकदम साईडला. मग त्यांच्या समोर तू लांब हो माझ्या समोर नको येऊ अशी राधा प्रेमान म्हणते. शेवटी मी अनियाची आहे. तुझ्या 3 बायका आहेत. माझा एकच नवरा आहे. तुझ्या 3 बायका आहेत. मी एक नवरा आहे. मग ही राधा काय म्हणते की आपलं प्रेम हे अजरामर ह्या कलियुगात आहे. ते टिकेल का. कसं टिकवायचं हे तुमच्या आमच्या पोरांचं सर. म्हणून विषय कसा आणलाय बघा. राधेचं प्रेम काना तुला कधी कळलंच ना. अरे हिच्या जीवनाचं कोड अजून तुला सुटलेच नाही. अरे कशाला लावतोस 3 बायका काना. ह्या राधेला ओळखलीच नाही. खरं सांगशील का मुकुंदा राधा कोणाची अजून कोणी सांगितलं. तुझी असेल तर सांगायचं हो मला. म्हणून विषय कसा आणलाय बघा. बघा विषय कसा आणलाय. माझं ऐकून घेणारे. राधा बोलते प्रेमात. कृष्णाला बोलते मुकुंदाला बोलते. अरे माझं ऐकून घेणारे. जवळ नको तू लांब हो रे. लांब हो रे बुवा. कसा ती राधा म्हणते की लांब हो माझ्यापेक्षा. एवढ्या गौरी समोर आहे की मला भेटायला आलास नाही. एकटा ये ना आपण काहीतरी गुलगुल करू तुमच्या मनात. बस माझ्या मावशी आहे. हा मंद आहे कुंद आहे छंद आहे. त्यांच्या समोर नको का आपलं. त्यांना भेटू प्रेमान. लांब हो यांच्या समोरून. लांब रे बुवा. मानाचा मुद्रा पहिला भाग. अरे माझं ऐकून घेणारे. जवळ नको तू लांब हो रे.
बुवा तुम्हाला दुखवत नाही हा, तुमचं लांबोरे नाव आहे. लांब हो माझ्यापेक्षा. आपण एकांतात भेटू, निवांत भेटू कुंजवनात. हा माझं ऐकून घेणारे जवळ नको तुला बहोरे. अरे माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जडली अशी कारे. काना अरे माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जडली अशी कारे. शेवटी मी झाली नाही का ना. मी रामाची जशी प्रेमात पडली कशी कोणाची असेल सांगावं मला येऊन. परंतु तुझं माझं नातं आजही आजरावर आहे कन्हैया. म्हणून काय म्हणतो ऐका. मी आणि याची राधा बोलावलंच माझ्यावर. तीन बायका असताना बसवली शेवटी मला का सोडलीस रे. बसवली शेवटी मला का सोडलीस रे. माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जडली अशी का रे. माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जडली अशी का रे. या युगामध्ये तुझं माझं प्रेम आहे. टिकवायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून काय म्हणतोय कन्हैया ऐक. राहील का प्रेम हे अजरामर या युगात राहील का.
हे अपुरे माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जगली अशी का रे माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जगली अशी का रे माझ्या सख्या सावळ्या रे माझ्या सख्या सावळ्या रे प्रीत जळली अशी का रे सन्माननीय माझे मित्र नरेंद्र मोरे यांचे वस्ताद सन्माननीय राजा बागम यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत त्यासाठी मोरे बुवांचा मानाचा मुद्रा धन्यवाद 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 बघा ही लोककला आहे टिकवण्याचा प्रयत्न आमचा असतो लोके हो ऐका ओके ना काय देऊ ढूस नाही देणार दुसऱ्या वारी बुवा फक्त बोलू द्या बुवांचा पहिला वर्ष मला 4था वर्ष आहे बुवा दोघे बुवांची वारी झाली जीवन बुवांची झाली बुवा आता नागोरी बुवा टोपीवालं निकोट टोपीवाला त्यांची सफेद माझी लाल मी पोपटी हा माझा पोपट नंतर मग नाही बोलणार शाब्दिक मार करणार मी आज बुवांबरोबर शब्दांचा जादूगार बघतो मी आज कसा काय तो म्हणून विषय दिला गोवाना माझा गेली 7 वर्ष तो विषय आहे बरेच जणांनी प्रयत्न केला गोवा तुम्ही सुद्धा केलात लोकांचं ऐकून तुमचं ऐकून करा तुम्ही वाचा नंतर बोला कारण तुमच्या आशीर्वादाने परवाच मी एका प्रश्न फोडला काकर बुवांचा आयोजकाने सांगितला 2 शायरांना प्रश्न विचारला तो प्रश्न जाग्यावरती फोडला बुवा कारण का जे माझ्याकडे असतं तेच मी देतो लक्षात घ्या चोरून घेत नाही कोणाकडे मागून घेत नाही लक्षात घ्या बुवा माझा प्रश्न तुम्हाला देतोय सवाल देतोय ऐका कसा येतो की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ प्रहस्त अतिकाय देवांतक नारांतक त्रिशिरा अक्षय कुमार तो नाही अक्षय कुमार ही नावं सोडून सांगायचंय बुवा बरेच जर आले पंधरे बुवानी पण बोलले बरेच वेळेला बोलले पण म्हटलं नाही मला पटत नाही जोपर्यंत माझ्या इथे येत नाही तोपर्यंत म्हटलं मान्य मी करणार नाही आणि ज्या वेळेला मला पटेल त्या वेळेला ह्याच रंगमंचावरती मोरेबा तुमचा सत्कार करेल हा मला शब्द आहे खोटं बोलायचं नाही बुवा हा तुमचा विषय जो आहे कुठला विषय बघू दे
हा? तोच आहे काय? 40% उत्तर माझ्याकडे आधी आहे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. हा, शेती करताना कमरेला आकडी आजी आहे माझ्याकडे 40%. जोपर्यंत 100% मिळत नाही तोपर्यंत बुवा मी या विषयाला हात घालणार नाही, त्या मोरी बुवा म्हणतात. म्हणून बुवा ना फक्त एक शॉर्टकट मध्ये वेळ पण जास्त झालाय, पाऊस पण आपल्या पावसाने मेहरबानी केली आज, बरोबर ना? गर्दीमध्ये दर्दीमध्ये सगळे आहेत ना. हा, आल्यावरती बघा बुवा शब्दांचा जादूगार, शब्दांचा कसा नाचल बघा. हो बघा कसं नाचल आल्यावरती. ह्याव काय ती आव काय सगळ्याच कराल तो बुवा. कॉमेडी बुवा एक नंबरचा आहे, टोपीवाला टोपीवाला. हा, आता आल्यावरती बोलतील बुवा की संदीप बुवाना टोपी घालाय मी लावली बुवा, तू लावली? अरे मला आवड आहे म्हणून घातली, बरोबर ना? बोलतील बुवा आल्यानंतर बुवा. म्हणून फक्त एक चिमटा घेतो बुवाला. प्रत्येक शाहिराची मी नात आहे, प्रेमाने जोडणार आहे. आणि खोट बोलला तर बुवा तुम्ही तुमचा दावा खोडणार. माझ्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलं तर तुमचा दावा खोडणार आहे. आणि जास्तीत हुशारी केली ना मोरे बुवा, आई शपथ दुसऱ्या बारी मध्ये तुमची खाद चांगली मोरे बुवा मोडणार. अरे विषय माझा फोडा ओ लांबोरे बुवा, लांबोरे लांबोरे. विषय माझा फोडा ग्रंथ पुराण तुमचं काढा. विषय माझा फोडा ग्रंथ पुराण तुमचं काढा. मिरवा तुम्ही तोरा आहो राजाचे बुवा, गोटाला का बोलू नाही तर पुढे बुवा. दुसऱ्या बारीत तुमची काळजी तुमचे गुरुवरे आहेत त्यांना सुद्धा मोरेबाबांच्या मानाचा उरा. आपण वाचक आहात,
शाहीर म्हणण्याचं वाचन लागतं. तुमच्यापर्यंत विषय जर पोचत नसेल, मिळत नसेल तर गुरुवरांना विचारा. म्हणून काय म्हणतो ऐका. कर बोलून देवा तुम्ही माना, मला पाहून दे तुमचं हे ज्ञान. उघडा शाहीर ग्रंथाचं पान, भल्यात वेद करीन सन्मान. मारू तुम्ही थापा नाहीतर विचारा तुमच्या बाबा. मारू तुम्ही थापा नाहीतर विचारा तुमच्या बाबा. सवाल माझा इथे नाही नवा, होत नका बोलू नाहीतर उरली सुरुवा. दुसऱ्या बारीत तुमची गाडी धावा. जय माझा पोडा ग्रंथ काढा, जय माझा पोडा ग्रंथ पुराण तुमचं काढा. किंवा तुम्ही तोरा नाट्याचे गुरुवा. रसिको, बघा सगळ्यांना बारी बघायची आहे. माझी सुद्धा, बुवांची सुद्धा. दुसरी बारी पण बघा निश्चितपणे. बुवांना माझी विनंती आहे, बुवा तुम्हाला जशी बारी करायची तशी करा. समाजाचा मान सन्मान राखून बारी करा ही माझी विनंती आहे. कारण एवढी लोक जमले मोरे बुवानी लांबोरे बुवांना बघायला एवढ्या पावसातून, बरोबर ना. फक्त थांबा, बुवांची कितला आवड होतो विभाग दुसऱ्या बारीला. हा बघा आल्यावरती बुवा. म्हणून जसं मला सहकार्य केलं तसं बुवांना सुद्धा करा. आणि माझी प्रथम फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.